आपल्या सर्वांचं वायसीएमई परिवारामध्ये मी प्रथम स्वागत करतो आणि वायसीएमईच्या सायबर रिसर्च सेंटरनं आज पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या विषयावरील ऑनलाईन लेक्चर्सची मालिका जी आपण सुरू करणार आहोत त्याचा प्रारंभ आज आपल्याला करायचा आहे आणि अभ्यासक्रमाची पुरेपूर कल्पना आपल्याला सगळ्यांना आहेच. त्यामुळं अभ्यासक्रमाच्या तपशिलामध्ये त्याच्या रचनेच्या तपशिलामध्ये मी फारसं जात नाही आणि आपण थेटपणानं लोकप्रशासनाचे सिद्धांत व विचार हा संकेतांक त्याचा आहे या अभ्यासक्रमाचा PAB 501 या अभ्यासक्रमाच्या बाबतीत आज आपण संक्षिप्त रूपानं चर्चेला सुरुवात करणार आहोत. तर आम्ही सर्वप्रथम आपलं स्वागत करतो या विषयाला तुम्ही प्रवेश घेतला त्याबद्दल. आता थोडासा प्रस्तावनेचा भाग आपल्याला काही थोड्या अवधीसाठी आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर लोकप्रशासन हा तसा नवीन अभ्यास विषय आहे, कारण नागरिक शास्त्र हा विषय आपल्याला माहिती आहे. तो विषय लोकप्रशासन या शास्त्राच्या तुलनेत बराच प्राचीन विषय आहे, पण त्या तुलनेत आपण ज्या शास्त्राचे अभ्यासक आहात किंवा अभ्यास करणार आहात त्या शास्त्राला मात्र जमतेल 100-125 वर्षांचा इतिहास आहे. आता हे शास्त्र कसं उदयाला आलं, या शास्त्रामध्ये कसे वेगवेगळे नवीन दृष्टिकोन निर्माण झाले आणि हे शास्त्र कसं कसं प्रगत होत गेलं, आता या बाबतीत सविस्तर आणि थोडीशी तपशीलवार चर्चा आपल्याला या निमित्तानं करायची आहे. तर वेलफेअर स्टेट नावाची कल्पना यापूर्वीपासून प्रचलित होती. त्याला मराठीमध्ये कल्याणकारी राज्य असं म्हटलं जातं. त्याच्या अगोदर राज्य ही संकल्पना आपण लक्षात घेतली पाहिजे. आता राज्य ही संकल्पना नवीन नाही आहे. आता राज्य या संकल्पनेचा विचार करत असताना पूर्वीची राजेशाही आणि मग राजाचं काम काय तर परकीय आक्रमणापासून आपल्या राज्यातील लोकांचं रक्षण करणं इथपर्यंत हे काम मर्यादित होतं. पण नंतर मात्र या संकल्पनेमध्ये थोडासा बदल झाला आणि कल्याणकारी राज्य ही संकल्पना उदयास आली आणि कल्याणकारी राज्याचा उद्देश एकूण सर्व नागरिकांचं कल्याण करणं आणि त्यासाठी पूरक अशा प्रकारची ध्येयधोरणं आखणं आणि त्यांची प्रभावीपणानं अंमलबजावणी करणं, त्या गोष्टी कल्याणकारी राज्याच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरतात. आणि मग कल्याणकारी राज्य ही व्यवस्था जर राबवायची असेल तर लोकप्रशासनाची गरज साहजिकच निर्माण होत असते आणि या दृष्टिकोनातून आपण लोकप्रशासन या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर आपण पहिलं मॉड्यूल, पहिलं युनिट किंवा पहिला घटक आपण आज पाहणार आहोत. आपलं जे पुस्तक आहे ते आपण सगळ्यांनी डाउनलोड करून घेतलं असेल, घेतलं नसेल तर ते तातडीनं करून घ्या, कारण त्याच्यावर तुम्हाला असाइनमेंट आणि बाकीच्या सगळ्या इंटरनल असेसमेंटच्या गोष्टी तुम्हाला त्याची पूर्तता करायची आहे. तर एकूण तुम्हाला 4 पुस्तकं आहेत. पुस्तक 1 लोकप्रशासनाची तत्वे, पुस्तक 2 संघटना तत्व आणि व्यवहार, पुस्तक 3 प्रशासकीय विचारवंत भाग 1 आणि पुस्तक 4 प्रशासकीय विचारवंत भाग 2. तर यापैकी आज आपण पुस्तक पहिलं जे आहे लोकप्रशासनाची तत्वे, त्याच्यामध्ये एकूण 7 घटक आहेत आणि आजच्या सेशनमध्ये, आजच्या सत्रामध्ये आपण पहिले 2 घटक त्यांच्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे. तर पहिल्या घटकामध्ये आपण लोकप्रशासन या शास्त्राची थोडक्यात आपल्याला ओळख करून घ्यायची आहे किंवा हाच या घटकाचा प्रयत्न असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या घटकामध्ये लोकप्रशासन या विषयाची उत्पत्ती कशी झाली, निर्मिती कशी झाली, हा विषय कसा उदयास आला, मग याच्यामध्ये येणारे वेगवेगळे कालखंड आणि लोकप्रशासनाची सध्याची स्थिती काय आहे इथपर्यंत आपल्याला जाऊन पोहोचायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या घटकामध्ये संघटन आणि संघटनाशी संबंधित कार्य याच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर चौथ्या युनिटमध्ये, चौथ्या घटकामध्ये लोकप्रशासनाशी संबंधित काही दृष्टिकोन आपल्याला अभ्यासायचे आहेत. 5व्या युनिटमध्ये लोकप्रशासनाशी संबंधित वेगवेगळ्या सैद्धांतिक कल्पना ज्या आहेत, उदाहरणार्थ वर्तनवादी सिद्धांत असेल, शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत असेल, ह्युमन रिलेशन्स अप्रोच असेल म्हणजे मानवीय संबंध सिद्धांत असेल,
तर या सिद्धांताच्या चौकटीतून आपण लोकप्रशासनाचा अभ्यास 5व्या घटकामध्ये करणार आहोत. 6व्या घटकामध्ये ज्या समाजशास्त्रांचा लोकप्रशासनावर प्रभाव आपल्याला दिसतो, उदाहरणार्थ राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल. आता या शास्त्रांच्या कारणामुळं लोकप्रशासन हे शास्त्र कसं प्रभावित झालेलं आहे त्याच्या बाबतीत उहापोह आपल्याला युनिट 6 मध्ये करायचा आहे. आणि त्यानंतर युनिट 7 मध्ये लोकप्रशासनाचं उत्तरदायित्व आणि त्यावरील नियंत्रण याच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. तर एकूण स्थूलमानानं किंवा ब्रॉडली आपण आपल्या 501 या अभ्यासक्रमाचं स्वरूप आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि आज आपण पहिला आणि दुसरा घटक आपण आज पाहणार आहोत. पहिल्या घटकाचं शीर्षक आहे लोकप्रशासन, अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्व. एकूणच या प्रकरणामध्ये आपण लोकप्रशासन या शब्दाचा नेमका अर्थ, लोकप्रशासन या शास्त्राचं नेमकं स्वरूप, या शास्त्राची व्याप्ती आणि या शास्त्राचं महत्व या मुद्द्यांच्या अनुषंगानं आपल्याला चर्चा करायची आहे. आता हे प्रकरण म्हणा किंवा हा घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला लोकप्रशासन म्हणजे काय हे लक्षात येईल. लोकप्रशासनाचं स्वरूप आपल्याला कळेल, त्याचबरोबर लोकप्रशासनाची व्याप्ती आपल्याला कळेल आणि लोकप्रशासनाचं एकंदर महत्व आपल्या लक्षात येईल. तर आपण पहिल्या युनिटला सुरुवात करूया. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे शीर्षक आपल्या विचारांच्या केंद्रस्थानी ठेवा. लोकप्रशासन, अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्व. तर आज पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या विषयाला इतकं महत्व का प्राप्त व्हायला लागलेलं आहे? आता या बाजूला विचार करत असताना आज वेलफेअर स्टेट या संकल्पनेचा पुन्हा इथं आपल्याला संदर्भ घ्यावा लागतो. आज केवळ शासन अशी संज्ञा किंवा अशी टर्मिनॉलॉजी जी आहे ती संकुचित राहिलेली नाही आहे. तर कल्याणकारी शासन, लोककल्याणकारी शासन, आता अशा प्रकारची संकल्पना आज मोठ्या प्रमाणावर प्रचलित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता शासन आणि प्रशासन या सरकारच्या दोन महत्वाच्या बाजू आहेत किंवा सरकारचे हे दोन महत्वाचे हात आहेत. आता या हाताबाबतीत डावा हात आणि उजवा हात असं आपल्याला करता येणार नाहीये. या दोन्ही हातांचे महत्व सारखंच आहे. तर शासन आणि प्रशासनाची नेमकी भूमिका जी असते ती परस्परावलंबी असते. ती या दोन्ही शाखा एकमेकांवर अवलंबून असतात. आता प्रशासन करताना अनेक कार्य, संकीर्ण अशा प्रकारची कामं, कॉम्प्लेक्स अशा प्रकारच्या कामांचा निपटारा करावा लागत असतो. आता प्रशासनाची जर काही आपण कामं जर लक्षात जर घेतली तर आर्थिक स्वरूपाची कामं प्रशासनाला पार पाडावी लागत असतात. त्याचबरोबर सामाजिक स्वरूपाची असतील, सांस्कृतिक स्वरूपाची असतील, बौद्धिक स्वरूपाची असतील, अशी विविधांगी कामं प्रशासनाच्या माध्यमातून पार पाडली जात असतात. आता प्रशासन शासनाला शासनाची उद्दिष्ट साध्य आणि सफल करण्याच्या दृष्टीने मदत करत असतं आणि त्यामुळं प्रशासनाचा तपशीलवारपणानं, सखोलपणानं अभ्यास करणं नितांत गरजेचं ठरतं. आता लोकप्रशासनामध्ये प्रशासनाचा भाग अंतर्भूत सामावलेला असून प्रशासनाचा हेतू काय आहे तर मानवी जीवनातील दैनंदिन समस्या सोडवण्याच्या कामी नागरिकांना मदत करणं, लोकांना मदत करणे प्रशासनाचं आद्य कर्तव्य आहे, आद्य काम आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की प्रशासन हे कुठल्याही एका व्यक्तीशी निगडीत नसतं. तर प्रशासन हे हा कलेक्टिव्ह एफर्टचा भाग असतो, तो सामूहिक प्रयत्नाचा भाग असतो. तसेच प्रशासनामध्ये एखादा विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी सुसंघटित पद्धतीने प्रयत्न करणं अपेक्षित असतं. तर प्रस्तावनेचा भाग आपण कव्हर केल्यानंतर आपण या विषयात, या प्रकरणातील दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. लोकप्रशासनाचा अर्थ आणि व्याख्या, ज्याचं टायटल जे आहे ते 1.2.1 लोकप्रशासनाचा अर्थ आणि व्याख्या असं आहे.
आता लोकप्रशासन हा शब्द डोळ्यासमोर जेव्हा आपण पाहतो किंवा ऐकतो, कानावर पडतो, तेव्हा यामध्ये दोन शब्द दडलेले आपल्याला दिसतात. ते दोन शब्द म्हणजे लोक आणि प्रशासन. आता लोक हा शब्द, या शब्दामध्ये सर्व लोकांच्या करिता वापरलेला आहे. तर प्रशासन हा शब्द प्र अधिक शासन या दोन शब्दांपासून तयार झाला असून या शब्दातून काय अभिप्रेत होतं, काय या शब्दाचा अर्थ होतो, तर राज्यकारभार चालविणं, सत्ता चालविणं असा त्याचा अर्थ स्पष्ट होतो. म्हणजेच लोकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शासकीय पातळीवर प्रशासकीय यंत्रणा उभ्या केल्या जात असतात आणि त्या यंत्रणांच्या माध्यमातून लोककल्याणकारी कार्य करण्यासाठी धोरणं ठरवली जात असतात आणि त्या धोरणांची अंमलबजावणी केली जात असते. हे करत असताना प्रशासन व्यवस्था आणि शासन व्यवस्था अशा दोन्ही प्रकारच्या संघटनांची आवश्यकता भासत असते. त्यामुळे कुठल्याही शासन व्यवस्थेमध्ये आपल्याला या दोन्ही गोष्टी प्रकर्षानं पाहायला मिळतात. तर पुस्तकामध्ये पान नंबर 2 वर लोकप्रशासनाच्या विविध व्याख्या दिलेल्या आहेत. त्या विविध व्याख्यांचा तुम्ही व्यवस्थेला अभ्यास करावा. पण इथे प्रामुख्याने आपण पहिल्या 2 व्याख्या लक्षात घेणार आहोत. पहिली जी व्याख्या आहे ती प्राध्यापक LD बाईट यांनी दिलेली आहे. आता ते असं म्हणतात की लोकप्रशासनात अशा सर्व कृतींचा आणि कार्यांचा समावेश केला जातो की ज्यांचा उद्देश सार्वजनिक धोरणांची पूर्तता किंवा अंमलबजावणी करणं हा असतो. आता या व्याख्येचा थोडासा परामर्श जर आपण घेतला, या व्याख्येचं थोडंसं स्पष्टीकरण जर आपण लक्षात जर घेतलं तर त्याचा अर्थ काय होतो, काय स्पष्ट होतो या व्याख्येतून, तो सार्वजनिक धोरणांची पूर्तता किंवा अंमलबजावणी करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली एक व्यवस्था आणि त्या व्यवस्थेकडून पार पाडली जाणारी सर्व कामं, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव प्रशासनामध्ये होतो असं एका अर्थाने LD बाईट यांना म्हणायचं होतं. त्यानंतर आपण जी दुसरी व्याख्या बघणार आहोत ती प्रशासन शास्त्राचे जनक ज्याला म्हटलं जातं त्या प्रोफेसर वुड्रो विल्सन यांनी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की कायद्याची तपशीलवार आणि पद्धतशीर कार्यवाही करणं म्हणजे लोकप्रशासन होय. कायद्याच्या कार्यवाहीसाठी केलेली प्रत्येक क्रिया ही प्रशासकीय क्रिया मानली जाते असं त्यांचं म्हणणं होतं. तर थोडक्यात काय पुन्हा इथे 2 गोष्टी या व्याख्येतून स्पष्ट होतात की कायदा व्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था या दोन्ही व्यवस्था एकत्र काम करत असतात. आता कायद्याला जे अपेक्षित असतं त्याची अंमलबजावणी करणं, त्याची पूर्तता करण्याचं काम प्रशासन रूपी व्यवस्थेकडून होत असतं अशा प्रकारची धारणा वुड्रो विल्सन यांची होती. आता प्रशासनाच्या वेगवेगळ्या व्याख्यांचा तुम्ही संदर्भ घ्यालच, पण या सगळ्या व्याख्या पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात खालील काही गोष्टी येतील. तर पहिली गोष्ट स्ट्रायकिंग तुमच्या लक्षात येते अशी की प्रशासन हे लोकांसाठी काम करत असतं आणि जेव्हा प्रशासन लोकांसाठी काम करतं तेव्हा त्याचं रूपांतर लोकप्रशासनामध्ये होत असतं. आता प्रशासनाशी तुमचा माझा अतिशय जवळचा अशा प्रकारचा संबंध येत असतो. किंवा व्यक्तीच्या जन्मापासून ते व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत माणसाचा संबंध लोकप्रशासनाशी येत असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. तर आपण एक व्यक्ती म्हणून आपला संबंध अनेक संस्थांशी येत असतो. उदाहरणार्थ शाळा असेल, कुटुंब असेल, सार्वजनिक संस्था असतील. आता अशा सर्व व्यवस्थांमध्ये आपल्याला प्रशासन व्यवस्था काम करताना दिसत असतात. आता लोकप्रशासनाचा जर विचार जर केला तर लोकप्रशासन शासनाचे वेगवेगळे विभाग आणि वेगवेगळी खाती यांच्या मार्फत पार पाडलं जात असतं आणि मग या सगळ्या विविध यंत्रणा लोककल्याणकारी कामासाठी प्रयत्नशील असतात. तर इथं आपण 1.1.1 हा मुद्दा कव्हर केला होता. त्याचा टायटल होतं लोकप्रशासनाच्या व्याख्या. आता दुसरा मुद्दा आपल्याला बघायचा दॅट इज 1.2.2 1.2.2 लोकप्रशासनाचे स्वरूप. आता लोकप्रशासनाचे स्वरूप अभ्यासत असताना किंवा स्वरूप जाणून घेत असताना लोकप्रशासनाची
काम करण्याची पद्धत सुद्धा तिथं आपल्याला लक्षात घ्यावी लागते. कारण लोकप्रशासनामध्ये शासनाची ध्येयधोरण आणि योजना याचबरोबर त्यांची अंमलबजावणी करणारे विभाग जे असतात त्यांचाही रोल, त्यांची भूमिका इथे लक्षात घेणं अपेक्षित असतं. त्यामुळं लोकप्रशासनाचा विचार करत असताना व्यापक अर्थानं विचार करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर लोकप्रशासनाचा विचार करत असताना ते सुव्यवस्थित पद्धतीनं कसं पार पाडले जाईल हे लक्षात घेत असताना लोकप्रशासनाचा व्यवस्थापकीय दृष्टिकोन सुद्धा इथं आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. तर या मुद्द्याची चर्चा करत असताना आपण प्रामुख्याने 2 उपमुद्दे लक्षात घेणार आहोत. किंवा प्रशासनाचं स्वरूप स्पष्ट करणारे 2 दृष्टिकोन इथं आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. पहिला आहे संकलित किंवा सर्वव्यापी दृष्टिकोन, ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्युम्युलेटिव्ह किंवा ग्लोबल अप्रोच असं त्याला म्हणू शकतो. आणि दुसरा दृष्टिकोन आहे तो म्हणजे व्यवस्थापकीय दृष्टिकोन, त्याला आपण इंग्रजीमध्ये मॅनेजरियल अप्रोच असं म्हणू शकतो. तर या दोन्ही दृष्टिकोनांची थोडक्यात आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. आता लोकप्रशासनामध्ये काम करत असताना प्रशासनातील सर्व घटक आणि त्यांची कामं या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव लोकप्रशासनामध्ये होत असतो. आता या अर्थाने जर विचार जर आपण केला तर लोकप्रशासनाचं स्वरूप किती एकंदर व्यापक आहे हे आपल्याला लक्षात येत असतं. आणि मग प्रशासनाशी संबंधित जेवढे नवीन घटक आहेत त्या घटकांचा विचार आणि अभ्यास करणं लोकप्रशासनाचा अभ्यास करताना अत्यंत आवश्यक ठरत असतं. आता केवळ लोकप्रशासनाची रचना समजावून घेऊन उपयोगाचं नाहीये, तर लोकप्रशासनाच्या रचनेबरोबरच लोकप्रशासनाचा अभ्यास करत असताना लोकप्रशासन कसं काम करतं हे जाणून घेत असताना लोकप्रशासनाची काम करण्याची पद्धत सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागते. आता समजा उदाहरणार्थ एखाद्या देशाने सुरक्षाविषयक एखादं धोरण जर ठरवलं तर ते धोरण ठरवण्याची काम करणारी एक व्यवस्था असते. त्याचबरोबर त्या धोरणाची अंमलबजावणी काम करणारी एक वेगळी व्यवस्था असते. तसंच त्या धोरणाची अंमलबजावणी राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर करणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रणा असतात. आणि मग जेव्हा आपण प्रशासनाचा विचार करतो तेव्हा हे सगळे घटक आपल्याला एकत्रितरित्या लक्षात घ्यावे लागतात. आणि जेव्हा आपण अशा दृष्टिकोनातून प्रशासनाचा विचार करतो तेव्हा त्याला संकलित दृष्टिकोन किंवा सर्वव्यापी दृष्टिकोन असं म्हटलं जातं. आता या दृष्टिकोनाचा परिचय करून घेतल्यानंतर एक गोष्ट निश्चितपणानं विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात आली असेल ती म्हणजे प्रशासनाची कार्यप्रणाली अत्यंत व्यापक असते आणि प्रशासनातील प्रत्येक घटक एकूण लोकप्रशासनाच्या कामाचं स्वरूप लक्षात घेता अत्यंत महत्वपूर्ण ठरत असतो. आता हेनरी फायल आणि LD बाईट यासारख्या विचारवंतांनी लोकप्रशासनाच्या संकलित किंवा सर्वव्यापी दृष्टिकोनाचं समर्थन केलं होतं आणि त्यांनी अशी भूमिका मांडली होती की लोकप्रशासन समजावून घ्यायचं जर असेल तर त्याचं सर्वव्यापी स्वरूप आपल्याला लक्षात घेतले पाहिजे, ते अगोदर अभ्यासले पाहिजे. तर लोकप्रशासनाचं स्वरूप स्पष्ट करणारा हा पहिला दृष्टिकोन आपण बघितला, त्याचं नाव होतं संकलित किंवा सर्वव्यापी दृष्टिकोन. आता आपल्याला दुसरा दृष्टिकोन बघायचा आहे, त्या दृष्टिकोनाचं नाव आहे व्यवस्थापकीय दृष्टिकोन किंवा मॅनेजरियल पर्स्पेक्टिव्ह किंवा अप्रोच त्याला असं आपण म्हणू. आता या दृष्टिकोनाचा अभ्यास करत असताना हा दृष्टिकोन लक्षात घेत असताना व्यवस्थापकीय घटक हा प्रशासनातील सर्वोच्च घटक ठरत असतो. मग या घटकाचं एकूण प्रशासनातलं काम काय आहे तर प्रशासनाची धोरणं ठरवणं हे या घटकाचं काम असतं. आता ज्याप्रमाणे वेगवेगळ्या संघटनांमध्ये वरिष्ठ अधिकारी असतात त्याचप्रमाणे प्रशासनामध्ये सुद्धा काही वरिष्ठ पातळीवर काम करणारे अधिकारी असतात आणि हे अधिकारी प्रशासनाची धोरणं ठरवणं त्याचबरोबर प्रशासनाचे निर्णय निश्चित करणं या प्रकारची कामं करत असतात. आता हे काम करत असताना त्यांचा संबंध प्रशासनाच्या धोरणांच्या किंवा निर्णयांच्या अंमलबजावणीशी थेटपणानं येत नसतो. आता या अर्थाने विचार जर केला तर प्रशासनाचं काम
ठरलेल्या धोरणानुसार चाललेला आहे की नाही, ठरलेल्या धोरणानुसार प्रशासनाकडून त्या धोरणांची अंमलबजावणी होते की नाही याचं मॉनिटरिंग करणं आणि याच्या बाबतीत कोऑर्डिनेशन करणं ही दोन कामं पडद्याआड ही व्यवस्थापक मंडळी प्रशासनातली करत असतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता प्रशासनाचं काम पार पाडण्यासाठी प्रशासनाला काही साधन सामुग्रीची गरज भासत असते. आता या ही साधन सामुग्री उपलब्ध करणं आणि प्रशासनाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागणी करणं, आता हे काम सुद्धा व्यवस्थापकीय पदावर काम करणाऱ्या किंवा स्तरावर काम करणाऱ्या लोकांना करावं लागत असतं. आता व्यवस्थापकीय दृष्टिकोनाचे जे समर्थक होते, उदाहरणार्थ हार्बर्ट सायमन असेल, स्मिथबर्ग असेल, ब्यूथो बुलिक असेल, तर त्याने असं मत मांडलेलं होतं की जर लोकप्रशासनाच्या माध्यमातून शासनाला जर आपली वेगवेगळी उद्दिष्ट साध्य करायची असतील तर लोकप्रशासनामध्ये ज्या संघटना काम करत असतात त्या संघटनांमध्ये अधिकारी वर्गांचा समावेश असणं गरजेचं. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मग या अंगाने विचार जर केला तर काम काय असणार आहे, किंवा वरिष्ठ अधिकारी काय काम करत असतील याचाही विचार करणं महत्वाचं ठरतं. तर निर्णय निश्चित करणं असेल किंवा धोरण निश्चित करणं असेल, कोऑर्डिनेशन करणं असेल, मॉनिटरिंग करणं असेल, गाईड करणं असेल आणि धोरणांच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेचं इव्हॅल्युएशन किंवा परीक्षण असेल, अशी विविधांगी कामं आपल्या अंगी असणाऱ्या प्रशासकीय कौशल्यांच्या आधारे प्रशासनामध्ये व्यवस्थापकीय स्तरावर काम करणारी मंडळी पार पाडत असतात. आता 1.2.2 हा दृष्टिकोन हा मुद्दा आपण पाहत असताना लोकप्रशासनाचं स्वरूप दोन दृष्टिकोनातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. पहिला दृष्टिकोन होता संकलित दृष्टिकोन आणि दुसरा दृष्टिकोन होता व्यवस्थापकीय दृष्टिकोन. आता आपण तिसरा मुद्दा लक्षात घ्यायचा तो म्हणजे लोकप्रशासनाची व्याप्ती. आता लोकप्रशासनाची व्याप्ती देखील लक्षात घेत असताना आपल्याला दोन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवायचे आहेत आणि या दोन दृष्टिकोनाच्या चौकटीतून आपल्याला लोकप्रशासनाची व्याप्ती जाणून घ्यायची आहे. आज लोकप्रशासनाचं स्वरूप अत्यंत जटिल बनत चाललेलं आहे, कारण त्याच्या पाठीमागची कारणं सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे. आज शासनाचा व्याप वाढत चाललेला आहे, कामाचा एकंदर व्याप वाढत चाललेला आहे आणि शासनाला कराव्या लागणाऱ्या कामांच्या संख्येमध्ये आणि कामांच्या स्वरूपामध्ये सातत्याने भर पडत चाललेली आहे आणि या सगळ्या कारणांच्यामुळे शासनाच्या कामाचं क्षेत्र अत्यंत व्यापक बनत चाललेलं आहे. तर लोकप्रशासनाची व्याप्ती आता आपल्याला विविध दृष्टिकोनांच्या माध्यमातून आणि विचारवंतांच्या विचारातून जाणून घ्यायची आहे. आणि मग इथं आपल्याला पहिला उपमुद्दा या मुद्द्यातील लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे लोकप्रशासनाचा व्यापक दृष्टिकोन. आता लोकप्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचे काही समर्थक होते, उदाहरणार्थ एल.डी. व्हाईट, विलोडी असेल, सायमन असेल. आता यासारख्या विचारवंतांनी या दृष्टिकोनाचं समर्थन केलं होतं आणि त्यांचं म्हणणं असं होतं की लोकप्रशासनाची व्याप्ती ही कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यांच्याशी संबंधित असून यातून पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं काम आणि त्या कामाचं स्वरूप ठरवलं जात असतं आणि पार पाडलं जात असतं या तीन मंडळांच्या माध्यमातून. आता एल.डी. व्हाईट यांचं म्हणणं असं होतं की लोकप्रशासनातील सर्व कार्यांचा समावेश सार्वजनिक धोरणामध्ये होत असतो. आता विरोधी या विचारवंतानं लोकप्रशासनाचे 5 घटक आपल्याला सांगितलेले आहेत, ते आपण डोळ्यासमोर बघूया. पहिला घटक आहे धोरण निश्चिती आणि देखरेख. दुसरा घटक आहे प्रशासकीय रचना आणि प्रशासकीय विभाग. त्यानंतर तिसरा घटक जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा प्रशासनामध्ये काम करणारे कर्मचारी आणि त्यांच्याशी संबंधित मग नोकर भरती असेल, प्रशिक्षण असेल, बढती असेल आणि प्रशासकीय अधिकारी किंवा राजकीय नेतृत्व या सगळ्या गोष्टींचा विचार इथं आपल्याला करावा लागतो. त्यानंतर चौथा जो घटक आहे तो म्हणजे प्रशासनाला लागणाऱ्या विविध साधनांचा
आणि साधनांची जुळवाजुळव करणं, त्याचबरोबर प्रशासन व्यवस्थेकडून निर्माण होणारे जे प्रश्न आहेत, समस्या जे आहेत, त्यांचा निचरा करणं, त्यांचा निपटारा करणं, आणि शेवटचं जे काम जे आहे ते आर्थिक समस्यांशी निगडीत आहे. कुठल्याही प्रशासन यंत्रणेला काम करत असताना काही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असतो, आणि मग अशा वेळेला अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला आपलं काम पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पैशाचा अंदाजपत्रक तयार करणं, त्याप्रमाणे पैसा खर्च होतो की नाही याच्यावर नियंत्रण ठेवणं, याच्यावर देखरेख ठेवणं, त्यासाठी जो काही पैसा खर्च होत असतो त्याचा हिशेब ठेवणं, आणि शेवटी त्याचं ऑडिट करणं, याही गोष्टींचा समावेश 5व्या घटकामध्ये होतो. आता लोकप्रशासनाचा व्यापक दृष्टिकोन समजावून देत असताना मिग्रो या विचारवंताचे विचार सुद्धा इथं आपल्याला लक्षात द्यावे लागतात. ठीक आहे, तर काही तांत्रिक कारणामुळं आपला संपर्क तुटलेला होता. तर आपण वॉकर यांनी लोकप्रशासनाचा व्यापक दृष्टिकोन स्पष्ट करत असताना दोन प्रशासकीय सिद्धांतांची 2 भागामध्ये विभागणी केलेली होती, आणि ती कशी केलेली होती, त्यांची विभागणीचे स्वरूप, त्यांनी केलेल्या विभागणीचं स्वरूप कसं होतं हे थोडंसं आपण आणि या विचारवंतानं प्रशासनाचं नेमकं स्वरूप स्पष्ट व्हावं या हेतून चालू आहे ना. ठीक
बघितलं तर युचर गिलिक यांनी लोकप्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनावर आक्षेप घेऊन लोकप्रशासनाचं स्वरूप स्पष्ट करणारा, लोकप्रशासनाचं कामकाज स्पष्ट करणारा संकुचित दृष्टिकोन मांडलेला होता. आता त्यांचं मत असं होतं की लोकप्रशासन ही केवळ एक्झिक्युटिव्ह प्रकारची जी कामं जी आहेत प्रशासनाशी संबंधित कार्यकारी कामं जी आहेत त्याच्याशी निगडीत असणारी ती व्यवस्था आहे. आता सायमन्स, लिकबर्ग आणि थॉम्सन यांचं म्हणणं असं होतं की लोकप्रशासन केवळ केंद्र, राज्य व स्थानिक सरकारच्या कार्यकारी कार्यांच्या संबंधापुरतेच मर्यादित आहे. तर फॉयर या मॅनेजमेंट अभ्यासकानं लोकप्रशासनाचा विचार व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून करताना प्रशासनामध्ये नियोजन, संघटन, समन्वय, नियंत्रण आणि आज्ञा या 5 तत्वांचा समावेश केला होता. तर डीमॉक आणि डीमॉक या विचारवंतांनी सुद्धा कार्यकारी प्रशासकीय क्षेत्राचा समावेश लोकप्रशासनामध्ये केला होता. आता एकूण जर संकुचित दृष्टिकोन जर आपण लक्षात घेतला तर शासनाचे कार्यकारी विभागाशी निगडीत सर्व कार्य आणि हे काम करणारे सर्व विभाग हे लोकप्रशासनाच्या पदवीमध्ये ते क्षेत्रामध्ये मोडतात असं म्हटलं तरी वावगं करणार नाहीये. आता आपण तिसरा आणि महत्वाचा दृष्टिकोन बघायचा, त्याचं नाव थोडंसं अवघड आहे लक्षात ठेवायला, पोस्ट कार्ब दृष्टिकोन. आता हा दृष्टिकोन युचर गिलिक यांनी दिला होता आणि हा पोस्ट कार्ब दृष्टिकोन हा प्रशासनातील एक महत्वाचा दृष्टिकोन मानला जातो आणि अनेक लोकप्रशासनाच्या अनेक अभ्यासकांनी या दृष्टिकोनाचं समर्थन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता पोस्ट कार्ब खरं वास्तविक हे एक ऍब्रिव्हिएशन आहे, संक्षिप्त रूप आहे. ते ज्या इंग्रजी अक्षरांनी बनलेले ती इंग्रजी अक्षर आणि त्यांच्यापासून चालू होणारा शब्द आपण लक्षात घेणार आहोत. P stands for planning, O stands for organization, S stands for staffing, D stands for directing, C stands for coordination, R stands for reporting आणि B stands for budgeting. आता या मॉडेल बद्दल थोडंसं आपण अधिक जाणून घेऊया. आता पी या शब्दाला प्लॅनिंग या शब्दासाठी पी या अक्षराचा वापर केलेला आहे आणि मराठीमध्ये त्याचं रूपांतर आपल्याला नियोजनाचं काम असं करता येईल. तर प्रशासनाच्या एकंदर कार्याची रूपरेषा करणं तसंच ते काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योग्य अशी कार्यपद्धत निश्चित करणं. आता हा जो भाग आहे तो प्लॅनिंगचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना. आता प्रशासनाला आपलं काम पार पाडण्यासाठी एक रचना असावी लागते आणि ती रचना निर्माण करण्याचे काम म्हणजे संघटन आणि मग प्रशासनामध्ये विभाग, उपविभाग पाडून अधिकार पद निर्माण केली जात असतात. त्यानंतर एस स्टँड्स फॉर स्टाफिंग. आता प्रशासनाचं काम पार पाडण्यासाठी, यशस्वीपणाने पार पाडण्यासाठी कुशल आणि पात्र अनुभवी नोकर वर्गाची भरती करणं, त्यांना प्रशिक्षण देणं या सगळ्या गोष्टी स्टाफिंग किंवा कर्मचारी वर्गाची व्यवस्था या गोष्टीमध्ये समाविष्ट होतात. डी स्टँड्स फॉर डायरेक्टिंग म्हणजे त्याचा अर्थ मराठीमध्ये निर्णय घेणे, आज्ञा देणे, सूचना किंवा मार्गदर्शन करणे असा होतो. तर प्रशासनामध्ये कर्मचारी वर्गाला काम करण्यासंदर्भातले आदेश द्यावे लागतात, काम कसं करावं लागतं या संदर्भातल्या सूचना आणि मार्गदर्शन करावं लागत असतं. सी स्टँड्स फॉर कोऑर्डिनेशन अर्थात समन्वय. आता संघटनेमध्ये जे वेगवेगळे विभाग काम करत असतात किंवा प्रशासनामध्ये जे वेगवेगळे विभाग काम करत असतात त्यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण करून त्यांच्यातील वादविवाद कमी करणं किंवा त्यांच्यातील वादविवादांवर सुयोग्य अशा प्रकारचे तोडगे सुचवणं हे काम कोऑर्डिनेशन या अनुषंगाला आपल्याला प्रशासनाचा एक घटक म्हणून पार पाडावं लागत असतं. त्यानंतर आर स्टँड्स फॉर रिपोर्टिंग. याचा अर्थ माहिती पाठवणं किंवा अहवाल पाठवणं. तर प्रशासनामध्ये जे अधिकारी किंवा कर्मचारी काम करत असतात यांना प्रशासन कसं करावं याची माहिती दिली जात असते. आता त्यांनी आपलं काम
केलेलं असतं. आता त्याच्या कामाची माहिती आपल्या वरिष्ठांकडे पाठवणं हा भाग या कामाशी संबंधित असतो. आणि शेवटचं जे काम जे आहे दॅट इज बजेटिंग, म्हणजे अंदाजपत्रक तयार करणं. मग प्रशासनाच्या कामासाठी आर्थिक अंदाजपत्रक तयार करणं असेल, त्या अंदाजपत्रकाला मंजुरी देणं असेल, त्यानंतर अंदाजपत्रकाप्रमाणे खर्च करणं असेल, खर्चावर नियंत्रण ठेवणं असेल आणि केलेल्या खर्चाचा हिशोब ठेवणं असेल आणि त्याचा अहवाल तयार करणं असेल, या सगळ्या गोष्टी बजेटिंग या कामामध्ये अंतर्भूत होत असतात. आता ही जी कामं आपण प्रशासनाशी संबंधित बघितली, पुन्हा एकदा सांगतो, प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेशन, रिपोर्टिंग आणि बजेटिंग. आता सर्व प्रकारच्या ज्या प्रशासन व्यवस्था ज्या आहेत, मग त्या राष्ट्रीय पातळीवरच्या असो, राज्य पातळीवरच्या असो किंवा स्थानिक पातळीवरच्या असो, तर या सगळ्या यंत्रणा, या यंत्रणामार्फत आता जी आपण 6 कामं बघितली, 7 कामं जी काही बघितली, तीच कामं पार पाडली जात असतात, हे आपल्याला लक्षात येईल. आता या अप्रोचचा विचार करत असताना या अप्रोच बाबतीत जे काही लुपहोल्स आपल्याला दिसतात, ज्या त्रुटी दिसतात त्या अप्रोच मध्ये, ज्या उणिवा दिसतात किंवा या अप्रोच मध्ये जे दोष जे आहेत ते सुद्धा इथं आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे. आता या अप्रोचच्या टीकाकारांचं म्हणणं असं होतं की व्यवस्था आणि त्या व्यवस्थेची कामं, प्रशासकीय व्यवस्था आणि त्या व्यवस्थेमध्ये अंतर्भूत असणाऱ्या घटकांची कामं, आता याची निश्चितपणानं छान पद्धतीने माहिती पॉस्टकार्ड दृष्टिकोनाला जरी दिलेली असली तरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नॉलेज हा घटक मात्र इथे कुठे लक्षात घेतला गेलेला नाहीये. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स या घटकाकडे दुर्लक्ष झाल्याची टीका या अप्रोचच्या टीकाकारांच्या दृष्टिकोनातून महत्वाची ठरते. आणि शेवटचा आपल्याला दृष्टिकोन जो बघायचा आहे प्रशासनाच्या व्याप्तीची माहिती देणारा, दॅट इज लोककल्याणकारी दृष्टिकोन, ज्याला इंग्रजीमध्ये आपल्याला पब्लिक वेलफेअर अप्रोच असं म्हणता येईल. आता याला आयडियलिस्टिक अप्रोच किंवा आदर्शवादी दृष्टिकोन असंही म्हणता येईल. आता कसं झालेलं आहे की आधुनिक काळामध्ये शासन आणि लोकप्रशासन या दोघांच्या कामामधला फरक हा कमी कमी होत चाललेला. दोघांची कामं सारखीच बनत चाललेली आहेत आणि या दोन्ही यंत्रणांकडून लोककल्याण हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कामं केली जात असतात असं आपल्याला दिसतं. आता प्रशासन, आता या दृष्टिकोनानुसार, कल्याणकारी दृष्टिकोनानुसार प्रशासन म्हणजे जनतेची सेवा करणारी शासनाने निर्माण केलेली एक व्यवस्था असं आपल्याला म्हणता येईल. आता प्रशासनात या दृष्टिकोनानुसार लोकप्रशासनाचं काम काय आहे तर सामाजिक प्रगती घडवून आणणं, आर्थिक प्रगती घडवून आणणं हे प्रशासनाचं काम आहे. आता लोकांना आपलं जीवन उत्तम पद्धतीने जगण्यासाठी मदत करणारे एक साधन म्हणून लोकप्रशासनाला काम करणं अपेक्षित आहे असं या दृष्टिकोनाचे समर्थक A.L.D. व्हाईट यांचं म्हणणं होतं. तर एकंदर पाहता लोकप्रशासनाची व्याप्ती व्यापक होत चाललेली आहे, ती व्याप्ती रुंद बनत चाललेली आहे. आणि लोकप्रशासनाच्या अंतर्गत मग केंद्र पातळीवरच्या असतील, राज्य पातळीवरच्या असतील किंवा स्थानिक पातळीवरच्या असतील प्रशासकीय संघटनांच्या कार्यांचा आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास आज होत चाललेला आहे. आणि आज एक महत्वाचा बदल देखील झालेला आहे, तो म्हणजे लोकप्रशासनामध्ये ह्युमन सेंटर्डनेस म्हणजे मनुष्य केंद्रीपणा एक चाललेला आहे. आता या अर्थानं लोकप्रशासनाची व्याप्ती विशाल बनत चाललेली आहे. ते इथं आपण या युनिटमधील तिसरा मुद्दा आपण कव्हर केलेला आहे, दॅट इज लोकप्रशासनाची व्याप्ती. आता चौथ्या मुद्द्याकडे आपल्याला जायचं आहे. हा या युनिट मधला घटकामधला शेवटचा मुद्दा आहे, लोकप्रशासनाचे महत्व. आज एकंदर समाज रचना जर आपण बघितली तर पूर्वीच्या समाज रचनेपेक्षा आजची समाज रचना अत्यंत व्यापक आणि जटिल बनत चाललेली आहे असं आपल्याला दिसतं. आता 19व्या शतकामध्ये समाजावर नियंत्रण करणारी व्यवस्था
ही समाजाच्या एकूण हिताच्या आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाची मानली जात होती आणि प्रामुख्याने या व्यवस्थेचं काम कायदा आणि सुव्यवस्था राखणं आणि कायद्याची कठोर पद्धतीने अंमलबजावणी करणं इतपत मर्यादित होतं. पण 20व्या 21व्या शतकाचा जर विचार जर आपण केला तर सोशल कंट्रोल टू सोशल वेलफेअर असा बदल झाल्याचा आपल्याला दिसतो. सामाजिक नियंत्रण ते सामाजिक कल्याण असा हा बदल आहे. तर आज समाजावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा समाज हा कल्याणकारी समाजाची निर्मिती करणं हा दृष्टिकोन आज राबवण्याचा प्रयत्न होत आहे आणि ही एक सकारात्मक अशा प्रकारची प्रशासनाची बाजू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आज प्रशासनाबाबतीत लोकांच्या मध्ये प्रचंड जागृती होत चाललेली आहे. कारण लोकांना आपले हक्क काही आहेत त्याच्याबद्दल बरीचशी जाणीव जागृती लोकांमध्ये आणि समाजामध्ये झालेली आहे आणि जशी जाणीव जागृती वाढत जाईल लोकांमध्ये समाजामध्ये तसं तसं लोकांच्याकडून प्रशासनासंदर्भातल्या अनेक अपेक्षा आणि मागण्या केल्या जातील आणि त्यामुळे प्रशासनाचा एकूण कामाचा व्याप जो आहे तो वाढत जाणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की राज्याची धोरणं कार्यान्वित करण्याची जबाबदारी लोकप्रशासनाची आहे, मान्य आहे. लोकप्रशासन शासनाची धोरणं किती चांगली जरी असली तरी ती प्रभावीपणे त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मात्र प्रशासनावर येत असते आणि एखादं धोरण चांगलं ठरेल की ते वाईट ठरेल, ते इष्ट ठरेल की अनिष्ट ठरेल यावर शासनाची प्रभावशीलता अवलंबून असते. त्यामुळं शासन आणि लोक यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करण्याचं दुवा हे जी भूमिका पार पाडण्याचं काम लोकप्रशासनामार्फत होत असतं. आता डी लॉग यांचं म्हणणं असं होतं की प्रशासन हा प्रत्येक नागरिकाशी संबंधित असणारा विषय आहे. आता शासनाकडून मिळणाऱ्या सेवा आणि जे स्वातंत्र्य जे आहे त्याचा दर्जा जो असतो तो प्रशासन आपलं काम कितपत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पार पाडतं याच्यावर अवलंबून असतो. आणि एकूण जर आज आपण लक्षात जर घेतलं तर आज आपल्या अवतीभोवतीच्या त्या समस्या दिसतात. मग अगदी आपल्या सावंतवाडीसारख्या छोट्या शहरामध्ये दिसणारी कचऱ्याची समस्या असेल, आता या समस्येला सुद्धा आपण प्रशासनाला जबाबदार धरत असतो. त्यामुळं आज लोकप्रशासन हा एकूण राजकीय व्यवस्थेचा सुद्धा एक महत्वाचा भाग बनत चाललेला आहे. तर हेरॉल्ड टायगन यांनी पुस्तक लिहिलं होतं, त्या पुस्तकाचं नाव होतं द डायनॅमिक्स ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. आता या पुस्तकामधून त्यांनी लोकप्रशासनाचे महत्व 5 मुद्द्यांच्या अनुषंगाने स्पष्ट केलं, 4 मुद्द्यांच्या अनुषंगाने स्पष्ट केलं होतं. आता ते मुद्दे कोणते होते आपल्याला बघायचा. पहिला मुद्दा आहे राजकीय व्यवस्थेचे संरक्षण. आता आधुनिक काळामध्ये पॉलिटिकल सिस्टीमला संरक्षण किंवा तिला अधिक कार्यक्षम बनवणं, तिला अधिक लोकाभिमुख बनवणं, आता हे काम आज प्रशासन व्यवस्थेमार्फत होत आहे. कारण लोकांच्या समस्या मग त्या कोणत्याही स्वरूपाच्या असो त्या शासनाकडे घेऊन जायच्या आणि शासनाकडून त्या संदर्भात उपाययोजना सुचवून द्यायच्या, त्या संदर्भात धोरणं आखायची आणि प्रशासनामार्फत ती धोरणं पुन्हा खाली लोकांपर्यंत पुन्हा राबवायची. आता अशा स्वरूपाचं काम आज होत आहे. आता या अर्थाने जर विचार जर केला आपण तर राजकीय व्यवस्था आदर्शवादी पद्धतीने राबवण्याचं एक साधन म्हणून प्रशासन व्यवस्था काम करत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रशासनाचं दुसरं महत्वाचं काम एका गोष्टीतून स्पष्ट होतं, ते म्हणजे समाजामध्ये स्थैर्य राखणं, समाजाची व्यवस्था अबाधित राखणं. आता या कामी प्रशासन अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतं. आता बघा समाजामध्ये कसं होतं की शासन व्यवस्था जरी बदलली, सरकार जरी बदलली तरी प्रशासन मात्र स्थिर राहत असतं. म्हणजे एकूणच काय की समाजाला स्थिरता प्रदान करणं आणि समाजाची व्यवस्था
टिकवून ठेवणं याचं काम जरी सरकार बदललं असतं तरी ते निरंतरपणानं प्रशासन व्यवस्थेमार्फत सुरू असतं. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन. आता लोकप्रशासन हे सामाजिक परिवर्तनाचं साधन बनलेलं आहे. आता याच्या संदर्भात एक उदाहरण इथं मला कोट करायला आवडेल. ते म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये काम करणारे एक प्रशासकीय अधिकारी होते. ते IAS होते, जिल्हाधिकारी म्हणून काम करत होते आणि त्यांच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना जातीचे दाखले म्हणा किंवा उत्पन्नाचे दाखले मिळत असताना खूप अडचणी येत होत्या. आता या सगळ्या अडचणींचा अभ्यास करून त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी अर्ज केल्यापासून 3 दिवसाच्या आत दाखले मिळण्याची जी काही व्यवस्था जी काही केली त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा घेण्याचा जो प्रवास होता तो अत्यंत सोपा झाला. तर या अर्थाने जर आपण विचार जर केला तर लोकप्रशासन हे समाजाच्या परिवर्तनाचं सुद्धा एक माध्यम आणि साधन ठरत असतं. तर राजकीय व्यवस्थेने घेतलेले निर्णय असतील किंवा निश्चित केलेली धोरणं जी असतील ती चांगल्या पद्धतीने राबवून समाजाला एक चांगली दिशा देणं, समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणं, आता या कामी प्रशासन अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत असतं. आर्थिक परिवर्तनामध्ये सुद्धा प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरत चाललेली आहे. भारतासारख्या देशामध्ये पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झालेली प्रगती लक्षात घेता प्रशासन या संदर्भात किती महत्वाची आणि मोलाची भूमिका बजावू शकते याची सहजगत आपल्याला कल्पना येते. आणि चौथा आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे समाजातील दुर्बल घटकांचे संरक्षण. तर समाजातील दुर्बल घटकांना आपल्या देशाचा जर विचार करता संविधानाने जे काही संरक्षण दिलेलं आहे ते संरक्षण त्यांना मिळवून देणं. आता या निमित्तानं समाजातील दुर्बल घटकांचं संरक्षण करण्याच्या कामामध्ये प्रशासन अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतं. मग अगदी शिष्यवृत्त्यांसारख्या योजना असतील त्या प्रत्येक लाभार्थी विद्यार्थीपर्यंत त्या कशा पोचतील आणि जे लाभार्थी ठरू शकतात असे जे विद्यार्थी आहेत त्यांचं मॅपिंग कसं करता येईल आणि या योजना त्यांच्यापर्यंत कशा प्रभावीपणानं पोहोचवता येतील. आता या दृष्टीने जर विचार जर केला तर प्रशासनाची समाजातील दुर्बल घटकांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं करणारी जी भूमिका जी आहे ती भूमिका इथं आपल्या लक्षात येऊ शकते. तर एकूण या प्रकरणामध्ये आपण लोकप्रशासनाची स्वरूप, त्याची व्याप्ती आणि त्याचं महत्व या संदर्भात चर्चा केलेली आहे. आता या संदर्भातल्या अजाइनमेंटसाठी जे प्रश्न जे आहेत ते या प्रकरणाच्या किंवा या घटकाच्या शेवटी दिलेले आहेत. आता हे प्रश्न तुम्ही नीट बघा, त्याच्यानुसार त्याच्यावरची उत्तरं देण्याचा तुम्ही सराव करा. तर इथं आपण पहिला घटक इथं कव्हर केलाय. 5 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या घटकाचा परिचय करून द्यायचा आहे. आपण थोडा इथं ब्रेक घेणार आहोत, थोडी विश्रांती घेणार आहोत आणि पुन्हा पुढे सुरू करणार आहोत. वैचारिक स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम केलेलं होतं आणि त्यांच्या या कामामुळं लोकप्रशासन या ज्ञानशाखा राज्यशास्त्रापासून वेगळी होण्यास मदत झालेली होती आणि त्यानंतर ही शाखा टप्प्याटप्प्याने उत्क्रांत पावत गेल्याचं आपल्याला दिसतं. तर लोकप्रशासनाच्या कालखंडातील विकासाचा कालखंड जर आपण लक्षात घेतला, त्याचा पहिला टप्पा जर लक्षात घेतला तर पहिल्या टप्प्यामध्ये राज्यशास्त्रापासून लोकप्रशासन हा विषय बाजूला काढण्यात आलेला होता आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकप्रशासनाशी संबंधित वेगवेगळे सिद्धांत मांडण्यात आले होते. तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकप्रशासनाच्या वेगवेगळ्या सिद्धांतावर वेगवेगळ्या टीकाकारांनी वेगवेगळे आक्षेप घेतलेले होते आणि चौथ्या कालखंडामध्ये या आक्षेपांची उत्तरं देण्यासाठी, या आक्षेपांचं समाधान करण्यासाठी लोकप्रशासन विज्ञान किंवा प्रशासकीय विज्ञान
ही संकल्पना उदयास आलेली होती. आणि त्यानंतरच्या पुढच्या कालखंडामध्ये तरुण लोकप्रशासन, विकासात्मक लोकप्रशासन, नव लोकप्रशासन या लोकप्रशासनाच्या वेगवेगळ्या सबफिल्ड्स हळूहळू पुढे विकसित होत गेल्या होत्या. तर आपण पहिल्यांदा सुरुवात करत वुड्रो विल्सन यांचा थोडक्यात परिचय आपण करून घेणार आहोत 2.2.1 या मुद्द्याच्या अनुषंगानं. वुड्रो विल्सन यांना लोकप्रशासनाचं जनक मानलं जातं आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता द स्टडी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन 1887 साली. एक पुस्तक, एक लेख लिहिलेला होता अभ्यासपर, आणि त्या लेखामध्ये त्यांनी लोकप्रशासनाला अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद सुद्धा भूषवलेलं होतं. अमेरिकेतील सिव्हिल मुव्हमेंट्स म्हणजे नागरिक सेवा सुधारणा चळवळीमध्ये त्यांनी हिरिरीनं भाग घेतलेला होता आणि त्यांनी वेळोवेळी आपल्या लेखनातून प्रशासकीय सुधारणांविषयी आपली परखड मतं मांडलेली होती आणि त्यांनी मांडलेल्या मतांचा प्रभाव तत्कालीन आणि आजच्या अमेरिकन प्रशासन व्यवस्थेवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या लिखाणाचाच प्रभाव म्हणून अमेरिकेमध्ये पेडेटिंग ऍक्ट पेडेटिंग ऍक्टची काम अंमलबजावणी झालेली होती आणि या ऍक्टमुळे अमेरिकेतील बेबंद नोकरशाहीला आळा बसलेला होता. आता 2.2.2 आपल्याला मुद्दा बघायचा आणि त्या मुद्द्याचं टायटल आहे वुड्रो विल्सन यांचा लोकप्रशासन अभ्यासाचा दृष्टिकोन. आता जर लोकप्रशासन हे अमेरिकन सायन्स असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण लोकप्रशासनाबाबतीत जे काही लिखाण झालं, जे काही काम झालं, जे काही विचारमंथन झालं ते प्रामुख्यानं अमेरिकेमध्ये झालेलं असल्या कारणानं लोकप्रशासनाची मायभूमी जर अमेरिका आहे असं म्हटलं, जन्मभूमी जर अमेरिका आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता लोकप्रशासनाच्या विकासामध्ये वुड्रो विल्सन जे प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते, त्यांनी एक लेख मांडलेला होता, प्रकाशित केलेला होता आणि तिथून खऱ्या अर्थानं लोकप्रशासनाच्या अभ्यासाला सुरुवात झालेली होती. आता त्यांनी आपल्या पहिल्या लोकप्रशासन संदर्भातला दृष्टिकोन पॉलिटिकल सायन्स क्वार्टरली या पाक्षिकातून प्रकाशित केलेला होता. आता त्यांनी आपला दृष्टिकोन खालील 5 मुद्द्यांच्या आधारे मांडलेला होता. तुम्हाला त्यांच्या लेखामध्ये आपल्याला 5 मुद्दे प्रकर्षाने दिसतात. पहिला मुद्दा होता लोकप्रशासनाला व्यावहारिक विज्ञानाचे स्वरूप. आता वुड्रो विल्सन यांचं म्हणणं असं होतं की संविधान निर्माण करणं किंवा कॉन्स्टिट्यूशन निर्माण करणं हे थेरॉटिकल काम आहे. आता हे पूर्णपणे सोपं काम असतं, पण प्रशासनाची संविधानाची अंमलबजावणी करणं मात्र त्यामानाने कठीण काम असतं असं वुड्रो विल्सन यांचं मत होतं. आणि संविधानाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची असते या मताचे ते होते. आता संविधानाची अंमलबजावणी करायची जर असेल तर प्रशासनाला व्यावहारिक स्वरूप देणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं म्हणणं असं होतं की राज्य शासनापासून लोकप्रशासन हा विषय थोडासा बाजूला केला गेला पाहिजे. राज्यशास्त्र हे आदर्शवादी शास्त्र आहे, तर प्रशासन हे व्यवहारवादी शास्त्र असले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. दुसरा मुद्दा त्यांच्या लेखामध्ये तो आपल्याला प्रकर्षाने पाहायला मिळतो असा की लोकप्रशासन व राज्यशास्त्र पृथकता. आता वुड्रो विल्सन यांना राज्यशास्त्राच्या विभाजनाचे शिल्पकार समजलं जातं, कारण राज्यशास्त्रामध्ये जो लोकप्रशासनाचा भाग जो होता तो बाजूला काढण्याचे श्रेय जे आहे ते वुड्रो विल्सन यांना दिलं जातं. त्यांनी सुरुवातीपासूनच राज्यशास्त्रापासून लोकप्रशासन वेगळं असलं पाहिजे अशी भूमिका घेतलेली होती. आता त्यांचं म्हणणं असं होतं प्रशासनाचं क्षेत्र जे आहे ते त्याच्यामध्ये प्रोफेशनलिझम असले पाहिजे, त्याच्यामध्ये व्यावसायिकता असली पाहिजे. जरी राज्य व्यवस्था प्रशासनाचं कार्य करवत जरी असली तरी प्रशासनाच्या कामाला राजकारणाचं स्वरूप प्राप्त मिळू नये अशी भूमिका वुड्रो विल्सन होती, याने आपल्या लेखातून मांडली होती.
त्याने आणखीन एक लिहिलेला होता काँग्रेशनल गव्हर्नमेंट. आता त्या लेखामध्ये त्याने राजकारण आणि प्रशासन या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत किंवा राज्यशास्त्र आणि प्रशासन या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत असा विचार मांडलेला होता. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की नागरी सेवांमध्ये जर पब्लिक सर्व्हिसेसमध्ये जर सुधारणा जर करायची असेल तर लोकप्रशासनाला राजकारणापासून लांब ठेवलं पाहिजे किंवा राजकारण आणि प्रशासन यांच्यामध्ये स्पष्ट अशा प्रकारचं अंतर असलं पाहिजे अशी त्यांनी कल्पना मांडलेली होती. तिसरा मुद्दा त्यांच्या लेखामध्ये आपण जो काही दिसतो तो असा की लोकप्रशासन जनतेच्या इच्छा व आकांक्षा यास अनुकूल असावे. म्हणजे लोकप्रशासन हे पब्लिक ओरिएंटेड असले पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आता लोकप्रशासनाचं जे काम जे आहे ते राजकारणापासून आणि राजकारणाच्या प्रभावापासून अलिप्त असले पाहिजे. आणि लोकप्रशासनाचं जर अस्तित्व जर टिकवायचं जर असेल तर लोकप्रशासन आणि राजकारण यांची एकमेकांशी सांगड घातली जाऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडलेली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की लोकांसाठी संविधानानं दिलेल्या ज्या सेवा आहेत किंवा लोकांना संविधानाने दिलेले जे हक्क जे आहेत त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता जर करायची जर असेल तर लोकांना या सेवा उपलब्ध करून देणारे प्रशासक जे असतात ते सुसंस्कृत असले पाहिजेत, ते त्यासाठी सक्षम असले पाहिजेत. त्यांच्या मनामध्ये नागरिकांच्या इच्छा आणि भावना याविषयी आग्रहाची भावना असली पाहिजे. आणि त्याचबरोबर नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनामध्ये काम करणाऱ्या उपप्रशासकांनी पुढाकार घेतला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. चौथा मुद्दा जो त्यांच्या लेखामध्ये दिसतो तो असा की जसं औद्योगिकरणाचं प्रमाण वाढत गेलं, जसं शहरीकरणाचं प्रमाण वाढत जाईल तशी प्रशासनाची एकंदर भूमिका अत्यंत महत्वाची ठरत जाईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला होता. पाचवा मुद्दा असा होता की लोकप्रशासनाच्या तुलनात्मक अध्ययनाचा अभ्यास. तर उब्रे विल्सन यांचं म्हणणं असं होतं की वेगवेगळ्या देशांची प्रशासन व्यवस्था वेगवेगळ्या पद्धतीने राबवली जात असते, तिची रचना वेगळी असते, तिची अंमलबजावणी वेगळ्या पद्धतीने होत असते. त्यामुळे एकंदर जागतिक लोकप्रशासन व्यवस्थेचा अभ्यास जर करायचा जर असेल आणि लोकप्रशासन या संकल्पनेचा जर सखोल अभ्यास व्हायचा असेल तर वेगवेगळ्या देशामध्ये राबवल्या जाणाऱ्या प्रशासन व्यवस्थांचा तुलनात्मक अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ज्या त्या देशाची प्रशासन व्यवस्था जी असते ती त्या देशातील शासन व्यवस्थेवर, त्या देशातील सांस्कृतिक व्यवस्थेवर, त्या देशातील सामाजिक व्यवस्थेवर अवलंबून असते. आणि त्यामुळं प्रत्येक प्रशासन व्यवस्थेचे गुणदोष अभ्यासून प्रशासन व्यवस्था आदर्श कशा बनवता येतील याचा विचार झाला पाहिजे अशी अग्रणी भूमिका उब्रे विल्सन यांनी आपल्या लेखातून मांडलेली होती. आता डिमॉक आणि एडी वाईट यासारखे लोकप्रशासन संदर्भातले विचारवंत जे आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की उब्रे विल्सन यांना जरी लोकप्रशासनाचे जनक म्हटलं जात असलं तरी लोकप्रशासनाचा विकास याही अगोदर युरोपमध्ये झाल्याचे बरेच दाखले पाहायला मिळतात असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं या डिमॉक किंवा एडी वाईट यासारख्या विचारवंतांनी उब्रे विल्सन यांना लोकप्रशासनाचे जनक म्हणता येणार नाही अशी थोडीशी आक्षेपार्ह भूमिका घेतलेली होती. आता त्याचबरोबर विल्सन यांच्या भूमिकेवर दुसरा आक्षेप घेण्यात आला होता असा होता की विल्सन यांनी राजकारण प्रशासन यांना एकमेकापासून वेगळं करण्याचा जो द्विभाजन सिद्धांत मांडलेला होता तो सदोष आहे मुळात आणि त्यामुळे तो नाकारला पाहिजे अशी टीका झालेली होती. असं जरी असलं तरी लोकप्रशासनाच्या दृष्टिकोनातून विल्सन यांनी दिलेले जे योगदान जे आहे ते आपल्याला दुर्लक्षता येत नाही ते आपल्याला लक्षात येतं. आता पण तिसरा मुद्दा जो बघायचा तो असा 2.2.3 आता लोकप्रशासन ही विद्याशाखा ही अभ्यास शाखा कशी विकसित होत गेली, ती कुठल्या कुठल्या कालखंडातून विकसित होत गेली आणि त्या कालखंडामध्ये काय काय घडलं हे थोडंसं आपल्याला बघायचं. आता या दृष्टिकोनातून लोकप्रशासन या अभ्यास विषयाच्या विकासाचे 6 कालखंड आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत.
तर अनुक्रमे आपण हे कालखंड बघणार आहोत. त्यातला पहिला कालखंड जो त्याचा कालावधी जो आहे असा मानला जातो 1887 ते 1926. आता लोकप्रशासन ही विद्याशाखा राज्यशास्त्र या विषयाचा विचार करता राज्यशास्त्र ही विचारशाखा अत्यंत प्राचीन विद्याशाखा असल्याचं आपल्याला दिसतं. त्या मानाने लोकप्रशासन या विद्याशाखेचा इतिहास केवळ 100-125 वर्षांचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता या कालावधीमध्ये म्हणजे पहिल्या कालखंडामध्ये लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र या दोन विद्याशाखांमध्ये एक द्वंद्व निर्माण झालेलं होतं आणि लोकप्रशासन या विद्याशाखेचा उदय अमेरिकेमध्ये झाला असं म्हटलं जातं. आता लोकप्रशासन ही एक वेगळी विद्याशाखा म्हणून उदयास येण्याचे जे श्रेय जे आहे ते वुड्रो विल्सन यांना जातं, कारण ते स्वतः राज्यशास्त्राचे शिक्षक होते. नंतर त्याने अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून काम केलं होतं आणि त्यांनी वारंवार राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांच्यामध्ये फारकत केली पाहिजे असा विचार मांडलेला होता. आणि हा जो कालखंड जो आहे तो राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांच्यातील हंगरी-पिंगरीचा किंवा यांच्यातील द्वंद्वाचा तो हा कालखंड होता. आणि म्हणून या कालखंडाला राज्यशास्त्र प्रशासन द्वंद्वात्मक कालखंड असं म्हटलं जातं. आता आपण दुसरा कालखंड बघायचा आणि दुसऱ्या कालखंडाचा कालावधी जो आहे तो 1927 ते 1937. आता या कालखंडामध्ये प्रशासन कसं असावं कसं नसावं, प्रशासनाचं स्वरूप कसं असलं पाहिजे, आदर्श प्रशासन कसं असलं पाहिजे, आता या संदर्भात अनेक सिद्धांत कल्पना मांडल्या गेलेल्या होत्या. त्यामुळे या काळामध्ये लोकप्रशासन या विषयाची खूप सैद्धांतिक प्रगती झाली होती आणि या अर्थाने हा लोकप्रशासनाच्या विकासाच्या कालखंडातील सुवर्णयुग नावाचा कालखंड मानला जातो. आणि याच कालखंडामध्ये लोकप्रशासनातला सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये अत्यंत महत्व येऊ लागलेलं होतं. हा होता दुसरा कालखंड. तिसरा कालखंड जो आहे त्याचा कालावधी आहे 1938 ते 1947. आता या कालखंडामध्ये नेमकं काय घडलं तर दुसऱ्या कालखंडामध्ये जे काही लोकप्रशासन संदर्भात सिद्धांत मांडण्यात आले होते त्या सिद्धांतावर मोठ्या प्रमाणावर टीका आणि आक्षेप या कालखंडामध्ये देण्यात आली. प्रामुख्याने चेस्टर बर्नार्ड यांनी आपल्या द फंक्शन्स ऑफ द एक्झिक्युटिव्ह आणि त्यानंतर हर्बर्ट सायमन यांनी दी प्रोज ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन या पुस्तकांच्या माध्यमातून प्रशासनाच्या तत्वाबद्दलच अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते. आणि रॉबर्ट डहाल या विचारवंताने लोकप्रशासन हे शास्त्र असल्याची भूमिकाच नाकारलेली होती आणि प्रशासनाच्या तत्वांच्या विकासामध्ये अनेक अडचणी समस्या आहेत असं मत त्यांनी मांडलेलं होतं. किंवा याच कालखंडामध्ये अनेक विचारवंतांनी लोकप्रशासन हे शास्त्र आहे का त्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते. हा तिसरा कालखंड होता. चौथा कालखंड जो आहे त्याचा कालावधी आहे 1948 ते 1970. आता या कालखंडामध्ये लोकप्रशासन ही अभ्यास शाखा हळूहळू स्थिरावू लागलेली होती आणि लोकप्रशासन ही शाखा आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू लागलेली होती. आणि या कालखंडामध्ये प्रशासकीय विचारवंतांनी प्रशासनाशी संबंधित विषयांना आणि समस्यांना अधिक महत्व द्यायला सुरुवात केली होती आणि राज्यशास्त्राशी संबंधित प्रश्न थोडेसे बाजूला केलेले होते. आता या कालखंडामध्ये लोकप्रशासनाचा फारसा विकास जरी झालेला जरी नसला तरी लोकप्रशासनानं आपलं अस्तित्व मात्र टिकवून ठेवण्याचं निश्चितपणानं काम केलेलं होतं. आता याच कालखंडामध्ये थोडस लोकप्रशासनाच्या अस्तित्वाबाबतीतच थोड्याशा अस्तित्वाबाबतीत सावट निर्माण झालेलं होतं असं म्हटलं तरी वावगं करणार नाही. कसं लोकप्रशासन आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत होतं आणि याच दरम्यान नवं लोकप्रशासन चळवळीला सुरुवात झालेली होती. त्यानंतरच्या लोकप्रशासनाच्या विकासाच्या प्रक्रियेतील पाचवा कालखंड जो आहे त्याचा कालावधी आहे 1971 ते 1990.
आता या कालखंडाला लोकप्रशासनाच्या विकासातील प्रगतीचा कालखंड असं म्हटलं जातं, कारण या कालखंडामध्ये लोकप्रशासन या विद्याशाखेच्या अभ्यासाकडे समाजशास्त्रामध्ये काम करणारे अनेक अभ्यासक वळले आणि त्यामुळे या शास्त्राला आंतरशाखीय इंटरडिसिप्लिनरी स्वरूप प्राप्त होऊ लागलं. आणि मग व्यवस्थापन शास्त्राचा सुद्धा व्यवस्थापन शास्त्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी सुद्धा लोकप्रशासनाबद्दल कुतूहल वाटायला लागलं आणि चौघीज याच्या विचारानं लोकप्रशासनाचा आणि इतर शास्त्रांचा, सामाजिक शास्त्रांचा तुलनात्मक अभ्यास झाला पाहिजे असा विचार या काळामध्ये पुढे आला. आणि याच काळामध्ये लोकप्रशासन हे धोरणाचं शास्त्र म्हणून पुढे आलेलं होतं. त्यामुळं या कालखंडामध्ये सार्वजनिक धोरण निर्मिती आणि धोरणाच्या अंमलबजावण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकप्रशासनाचे स्थान हे अत्यंत महत्वाचं ठरलेलं होतं. आणि त्यानंतर 6वा जो कालखंड जो आहे त्या कालखंडामध्ये म्हणजे 1991 नंतरचा जो अस्तागायतचा किंवा आजपर्यंतचा कालखंड जर आपण जर लक्षात जर घेतला तर या कालखंडामध्ये लोकप्रशासन आता बऱ्यापैकी स्थिरावलेलं होतं किंवा स्थिरावल्याचं आपल्याला दिसतं. आणि लोकप्रशासन ही एक सामाजिक समस्यांवर उपाययोजना सुचवणारी आणि सामाजिक समस्यांवर उपाययोजना राबवणारी एक यंत्रणा म्हणून तिच्याकडे पाहू लागलं. लोकशाहीच्या माध्यमातून समाजाला जे काही नैराश्य जे आलेलं होतं, कारण लोकशाही समस्या सोडवू शकत नाही तर समस्या लोकशाहीमुळे वाढतात असा एक लोकांचा समज तयार झाला होता. आणि या म्हणजे अशा परिस्थितीमध्ये लोकप्रशासनाच्या निमित्तानं लोकांना एक आशेचा किरण सापडलेला होता. आणि याच कालखंडामध्ये मुक्त बाजार व्यवस्था निर्माण झाल्या, बिगर शासकीय संघटना मोठ्या प्रमाणावर पुढे येऊ लागल्या. आता यातूनच नव सार्वजनिक व्यवस्थापन आणि शहरी समाज यासारखे नवीन पॅराडाईम्स तयार व्हायला लागले, नवीन आयाम तयार व्हायला लागले. ऑस्बोर्न आणि गॅब्लर यांनी 1992 मध्ये रिइन्व्हेंटिंग गव्हर्नमेंट या शीर्षकाखाली एक लेख लिहिला होता. आणि त्या लेखामध्ये विद्यमान प्रशासनाचं स्वरूप कसं आहे आणि ते कसं बदलत चाललेलं आहे त्याच्या संदर्भात त्यांनी भाष्य केलं होतं. आता आपण पुढचा जो मुद्दा बघायचा दॅट इज 2.2.4 भारताच्या संदर्भात लोकप्रशासनाचा विकास. भारतामध्ये सर्वप्रथम चेन्नई विद्यापीठामध्ये 1937 मध्ये लोकप्रशासन या विषयातील पदविका अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली होती. त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठामध्ये 1938 मध्ये लोकल सेल्फ गव्हर्नन्स या विषयावर पदविका अभ्यासक्रम म्हणतात, अर्थात स्थानिक स्वयंशासन या विषयावर पदविका अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली होती. 1945 मध्ये लखनौ विद्यापीठानं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या अभ्यासक्रमाचं शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. आता हे सर्व अभ्यासक्रम राज्यशास्त्र या विभागामार्फत राबवले जात होते. हा एक विरोधाभासच मानला पाहिजे. त्यानंतर लोकप्रशासनाचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याचं असा पहिला विभाग सुरू करण्याचं श्रेय जातं ते नागपूर विद्यापीठाला. 1950 साली प्राध्यापक MP शर्मा यांनी या विभागाची निर्मिती केली होती. आणि डॉक्टर MP शर्मा हे भारतातील लोकप्रशासनाचे पहिले प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. आणि त्यानंतर भारतातील अनेक विद्यापीठांमधून आणि अनेक संस्थांमधून लोकप्रशासनातील पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरचा अभ्यासक्रम राबवले जाऊ लागले. 1954 मध्ये दिल्ली येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन IIPA ची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून लोकप्रशासन प्रशिक्षण, अध्ययन आणि संशोधन ही कामं पार पाडली जातात. त्याचबरोबर या संस्थेमार्फत काही संशोधन तर प्रकाशनं सुद्धा प्रकाशित केली जातात. तर अशी हा एकंदर भारतातील स्थिती आहे. आणि शेवटचा जो आपल्याला मुद्दा थोडक्यात कव्हर करायचा एक 5 ते 10 मिनिटांमध्ये तो म्हणजे लोकप्रशासनाची सद्यस्थिती 2.2.5. तर जागतिकीकरणामुळे लोकप्रशासनासमोर कोणती आव्हानं आणि कोणत्या संधी निर्माण झालेल्या आहेत ते आपल्याला थोडक्यात
लक्षात घ्यायचं तर आपण पहिल्यांदा संधींचा विचार करणार आहोत. तर पहिली जी संधी निर्माण झालेली जी आहे ती म्हणजे इन्क्रीज कॉपरेशन अँड कोलॅबोरेशन, सहकार्य आणि समन्वयाची वाढती संधी निर्माण झालेली आहे. जागतिकीकरणामुळं वैश्विक सहकार्य वाढू लागलेलं आहे आणि त्यामुळे जगातल्या वेगवेगळ्या देशांना आपल्याकडच्या वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी, आपल्याकडची वेगवेगळी चांगली साधनं असतील, आपल्याकडचा एक्सपर्टाईज जो असेल तो इतर देशांशी आज शेअर करणं शक्य झालेलं आहे. दुसरी संधी जी काही निर्माण झालेली आहे ती गव्हर्नन्स आणि अकाउंटेबिलिटीच्या रूपाला. जागतिकीकरणामुळे पारदर्शकतेला चालना मिळालेली आहे, उत्तरदायित्वाला चालना मिळालेली आहे आणि त्याचबरोबर सुप्रशासन किंवा सुशासन या गोष्टीला सुद्धा महत्व प्राप्त व्हायला लागलेलं आहे. आणि आज अनेक देश परकीय भांडवल आपल्या देशामध्ये गुंतवण्याच्या दिशेनं प्रयत्नशील व्हायला लागलेलं. तर या सगळ्या एकंदर कामामध्ये ट्रान्सपरन्सी आणि त्यानिमित्तानं प्रशासनामध्ये ट्रान्सपरन्सी आणि प्रशासनाचं उत्तरदायित्व हा भाग महत्वाचा ठरत चाललेला. त्यानंतर चौथी संधी जी काही निर्माण झालेली आहे ती नव तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे ज्याला तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आज शक्य झालेली आहे. इनोव्हेटिव्ह सोल्युशन्सची देवाणघेवाण शक्य झालेली आहे आणि त्यामुळं सार्वजनिक क्षेत्रामध्ये असेल किंवा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज जगामधल्या वेगवेगळ्या लोकांच्याकडून जे काही चांगलं काम केलं जातं ते आपल्या देशामध्ये राबवणं आणि आपण जे काही काम करतो ते दुसऱ्या देशातील लोकांना राबवण्यासाठी देणं या गोष्टी आज शक्य झालेली आहेत. त्याचबरोबर फॉरेन इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून असेल, टुरिझमच्या माध्यमातून असेल, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून असेल, मोठ्या प्रमाणावर महसूल आज उभा करता येणं शक्य झालेलं आहे. तर हे काही संधी आज ग्लोबलायझेशनमुळं प्रशासनाच्या समोर निर्माण झालेल्या आहेत. आता काही चॅलेंजेस सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहेत. तर एकूण 4 चॅलेंजेस आपल्याला बघायचं आणि आजचं आपल्याला सेशन इथं कव्हर करायचं. पहिलं चॅलेंज असं आहे की ग्लोबलायझेशनमुळं स्टँडर्ड पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आज इम्पोज केल्या जातात. पण जो तो देश ज्या त्या देशाची सांस्कृतिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, कायद्याची व्यवस्था लक्षात घेऊन ज्या त्या देशाला पूरक ठरणारी प्रशासन व्यवस्था राबवणं गरजेचं असतं हे लक्षात घेणे ते महत्वाचं ठरतं. दुसऱ्या बाजूला विषमतेचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. सोशल एक्सक्लुजनचं प्रमाण, मुख्य प्रवाहापासून समाजातील काही घटक बाजूला करण्याचं प्रमाण सुद्धा वाढत चाललेलं आहे. जागतिकीकरणामुळं सामाजिक आणि आर्थिक या दोन्ही स्तरावरील विषमतेच्या प्रमाणामध्ये वाढ होत चाललेली आहे आणि एक समाजाचा वर्ग असा राहणार आहे की तो अद्ययावत ज्ञान, अद्ययावत कौशल्य यांच्यापासून वंचित राहणार आहे आणि पर्यायांना असे जे घटक आहेत जे समाजातील ते विकासाच्या पायरीवर अत्यंत खालच्या स्थानावर राहणार आहेत. आता ही भीती निर्माण झालेली आहे. त्यानंतर ग्लोबलायझेशनमुळे राष्ट्रीय सार्वभौमत्व असेल किंवा स्वायत्तता किंवा स्वयंभूत्व असेल यांना देखील मर्यादा पडत चाललेली आहे. सगळे देश एकमेकाशी इंटरकनेक्टेड होत चालल्यामुळं एकमेकांच्यावर इंटरनॅशनल प्रेशर्स आणि प्रभाव वाढत चाललेला आहे. आणि शेवटचं जे आव्हान आहे ते म्हणजे मॅनेजिंग कॉम्प्लेक्सिटी अँड अनसर्टिनिटी. जागतिकीकरणामुळे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन समोर काही नवीन आव्हानं निर्माण झालेली आहेत. त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटीचं मॅनेजमेंट करणं असेल, अनिश्चिततेचं मॅनेजमेंट करणं असेल किंवा जोखमीचं मॅनेजमेंट करणं असेल. कारण परिस्थिती वेगाने बदलत चाललेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि आपल्या पुस्तकामध्ये 2.2.5 हा मुद्दा अत्यंत सविस्तर पद्धतीनं त्याची माहिती आहे नोट्स दिलेली असल्यामुळं हा मुद्दा सखोलपणाने विद्यार्थ्यांना अभ्यासावा अशी त्यांना मी विनंती करत आहे. आणि आजचं सेशन आज आपण इथं थांबवणार आहोत. मी पुन्हा एकदा वायसीएमयूच्या सायबर रिसर्च सेंटरला मला आज हे लेक्चर देण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपण सर्वांना आणि इथला जो टेक्निकल स्टाफ जो आहे त्यांनी जी मला मदत केली या संदर्भात त्यासाठी त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि आजचं सेशन आपण इथं थांबवत आहोत.
याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी. धन्यवाद.